नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की पीएफचा जो काही यूएन नंबर आहे, यूएन नंबर कसा काढायचा आणि कसा शोधायचा. तो पाहिला नसेल व्हिडिओ तो पाहून घ्या. आपण चॅनलवरती प्लेलिस्ट आहे पीएफची, तर त्या पीएफच्या प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ पाहून घ्या. आज आपण या व्हिडिओमध्ये पीएफचा जो काही यूएन नंबर आहे तो ऍक्टिव्हेट कसा करायचा ते पाहणार आहे, कारण नवीन प्रोसेस आलेली आहे. आता पीएफ नंबर म्हणजेच यूएन नंबर कसा ऍक्टिव्हेट करायचा हे पाहूयात. मोबाईलमधून 2 मिनिटात करू शकता, कोणत्याही कंपनीची गरज नाही. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअरवरती उमंग हे ॲप्लिकेशन सर्च करा. हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. आणि अजून एक ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे, ते म्हणजे आधार फेस RD. तर पुन्हा प्ले स्टोअरवरती या आणि इथे सर्च करा आधार फेस RD. तर इथे आपल्याला 2 ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचे, एक उमंग आणि दुसरं आधार फेस RD. हे दोन्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत. दोन्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर जे पहिलं ॲप्लिकेशन आहे उमंग, ते ॲप्लिकेशन उमंग ओपन करायचं आहे. उमंग ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल आणि त्यामध्ये आपल्याला जे काही परमिशन मागितले जातील ते आपल्याला अलाव करायचे आहेत. व्हाईल युजिंग द ॲप आणि अलाव अशा पद्धतीने ह्या परमिशन अलाव केल्यानंतर वरती तुम्हाला सर्च फॉरचा पर्याय दिसेल. त्या सर्च फॉरवरती क्लिक करायचं आहे. सर्च फॉरवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला भरपूर सर्व्हिसेस दिसतील. यामध्ये पहा खाली EPFO याच पर्यायावरती क्लिक करायचं आहे. EPFO या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला भरपूर पर्याय दिसतील, भरपूर ऑप्शन आहेत. इथे तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. पहा, आता खाली आल्यानंतर तुम्हाला एक इथे पर्याय दिसेल UAN ॲक्टिव्हेशन. तर हा जो पर्याय त्यावरतीच आपल्याला क्लिक करायचा आहे. UAN ॲक्टिव्हेशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे गेट स्टार्टेडचा पर्याय दिसेल. जर तुमचं यावरती अकाउंट नसेल तर तुम्ही इथे अकाउंटने लॉग इन करू शकता. आणि अकाउंट असेल उमंगवरती तर अकाउंटने लॉग इन करा, नाहीतर तुम्ही आपलं रजिस्टर करू शकता इथे अकाउंट. एकदम सोपी पद्धत, मोबाईलने तुम्ही इथे अकाउंट रजिस्टर करू शकता. इथे आपण रजिस्टर करूया. रजिस्टरसाठी मोबाईल नंबर टाका, त्यानंतर OTP येईल आणि तो OTP टाकून इथे रजिस्टर करून घ्या. तर इथे पहा मोबाईल नंबर रजिस्टर नाही आहे, तर आपल्याला इथे आलेले आहे. मोबाईल नंबर टाकून ॲक्सेप्ट करूयात आणि कंटिन्यू करूयात. तर आपला इथे आता OTP घेतला जाईल आणि आता OTP टाकून आपला अकाउंट इथे उघडलं जाईल. मोबाईल नंबरने फक्त इथे अकाउंट उघडतं. उमंगवरती आपला अकाउंट उघडून घ्या आणि अकाउंट असेल तर लॉग इन करून घ्या. सोपी पद्धत आहे. लॉग इन झालेलं आहे. आता आपल्याला EPFO मध्ये यायचं आहे आणि पुन्हा आपण इथे खाली येऊन UAN ॲक्टिव्हेशनमध्ये क्लिक केल्यानंतर आता पाहू शकता तुम्ही की इथे आपलं UAN ॲक्टिव्हेशन करण्यासाठी आपल्याला UN नंबर मागितला जाईल. UN नंबर कसा काढायचा यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, तो पाहून घ्या. तर जो काही आपला UN नंबर आहे तो UN नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर तुमचा इथे टाकायचा आहे. आधार कार्डला जो मोबाईल नंबर असेल तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि ॲक्सेप्ट करून सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर जे काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP पाठवला जाईल आणि तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे खाली या बॉक्समध्ये. OTP टाकून तो ॲक्सेप्ट करायचा आहे आणि खाली सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता पाहू शकता UN नंबर, आधार नंबर, मोबाईल नंबर व्यवस्थित सगळं टाकून तुम्ही सबमिट केलं असेल तर तुम्हाला स्टार्ट स्कॅन हा एक पर्याय दिसेल. फेस स्कॅन करायचा आहे. ज्यांचा तुम्ही UAN ॲक्टिव्हेट करतायत त्यांचा समोर इथे आपल्याला चेहरा घ्यायचा आहे, जो चेहऱ्यामध्ये गोल बरोबर आला पाहिजे आणि त्यांना डोळे मिचकवायला लावायचे आहेत, म्हणजे थोडे उघडझाप करावे लावायचे आहेत. उघडझाप केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमची सगळी माहिती इथे KYC द्वारे आली जाईल. ही सगळी माहिती एकदा चेक करायची आहे, बरोबर आहे का. सगळी माहिती बरोबर असेल तर सबमिट करायचं आहे. आपली EKYC इथे होऊन जाईल आणि आपला UAN ॲक्टिव्हेट केला जाईल. तर पहा तुमचा UN नंबर हा ॲक्टिव्हेट केला जाईल. तुम्हाला SMS सुद्धा आला असेल. तर अशा पद्धतीने आपला UN नंबर ॲक्टिव्हेट नवीन पद्धतीने करू शकता. महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.